वाळते भूमिपुत्र संघटनेची बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीमध्ये कार्यकारी संचालक शेती महामंडळ यांना संबंधित कार्यालयाने प्रकाशित केलेली जाहिरात रद्द करण्याविषयी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। शेती महामंडळ यांनी शेती भाडेपट्ट्यावर देण्याची जाहिरात दिली आहे। ही जाहिरात रद्द करावी व ही महामंडळाची जमीन शेती गंगापूर तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या भूमिहीन शेतमजुरांना भाडे तत्वावर देण्यात यावी, जेणेकरून बेरोजगारांच्या हातांना काम मिळेल, असं मारुती साळवे यांनी म्हटलं आहे। राम राम, सलाम अलैकुम, जय मल्हार, जय लहुजी, जय एकलव्य, जय भीम। मित्रांनो, फाईल घ्यायचं आपलं गंगापूरलाच बंद झालं, पण आज सर्वांच्या विनंती खातर कोणी राहिले होते खरे गरीब दुबळे, म्हणून आज आपण इथे थांबलेलो आहे। आणखीन एक कोणाचा फॉर्म राहिला असेल तर घेऊन टाकू। जवळजवळ मी 11 वाजेला चाललोय, 11च्या अगोदर 2-3 मिनिटं मी काढलोय। जवळजवळ आपल्याकडे 70 फायली आपल्याकडे आलेल्या आहेत। एका गटामध्ये 11 लोक, 70 गुणिले 11 करा, किती होतात? 11 7 77, 770 नावं झालेले आहेत। आणि माणसं इथं किती आहेत? किती लोक इथं? 200-250। आणि आपली लिस्ट किती झाली? 770ची। आपल्याला तर ही लढाई लढायची आहे, पण आज तुम्ही फॉर्म दिला तर आपलं नाव सिलेक्ट झालं असं होत नाही। तुम्हाला वेळोवेळी यावं लागेल, आपल्याला मोर्चे काढणे आहेत। आणि जी शेती आपण मागतोय शासनाला, मला काय सांगायचं महत्त्वाचा मुद्दा, जी आपण शेती 4-4 एकर प्रत्येक आपण मागू लागलो ना, ती शेती पुण्याच्या शेती महामंडळानं त्याची जाहीर निविदा काढलेली आहे। कशाची? त्यांना भाडे तत्वावरती शेती द्यायची आहे। ते केव्हा जागृत झाले? ज्या दिवशी एक 15-20 दिवसापूर्वी आपण एक मोर्चा काढला होता गंगापूर पंचायत समितीतून गंगापूरपर्यंत। तहसीलदारांना निवेदन दिलं की आमच्या गंगापूर तालुक्यातली ही शेती मानवांची शेती, आमच्याच गंगापूर तालुक्यात राहत असलेली लोक ज्यांना शेती नाही, भूमी नाहीत, त्यांना ही शेती दिल्या गेली पाहिजे 4-4, 5-5 एकर। आपण असा मोर्चा काढल्यानंतर ती बातमी मोठी झाली आणि लगेच महामंडळानं याचं टेंडर काढलं। ह्या शेतीचं, जी शेती आहे ना आपल्या गंगापूर तालुक्यामध्ये, त्याचं टेंडर काढलं। टेंडर आता लोक भरतील। 2-4 दिवसापासून टेंडर सुरू झालं आहे पुण्याला, लोक भरतील टेंडर। आता पुण्याला जावं लागणार आहे। त्या संचालकाला सांगायचं हे टेंडर बंद कर, टेंडर काढू नको, आणि काढले असेल निविदा, तुम्ही काढले असेल तर त्या निविदा उघडू नका, त्या फायनल करू नका। ती शेती आमच्या गंगापूर तालुक्याची ती शेती आम्हाला पाहिजे, आमच्या गरीब जनतेला। जर त्यांनी ऐकलं नाही तर पुढचं काय करायचं आपण ते ठरवू। आपल्याला मोर्चे काढावं लागणार आहे, मोर्चे तर काढूच। जर त्यांनी ती निविदा काढली, कोणाला त्यांनी टेंडर दिलं 2-4 हजार एकरचं, ते टेंडर ज्या दिवशी आता तारीख तुम्हाला मी आता सांगत नाही। काय होतं, काही लोकांना ती बातमी माहीत होऊन जाते, मग नंतर दुसरेच लोक काहीतरी गडबड करतात। आपला लढा हा फुकटचा आहे, कोणाला पैसे द्यायचे नाही। ती प्रियांका आली ना, गेली प्रियांका, पुढे ती काहीतरी आणायला, काही भजे खायला गेली असं, तर तिच्यावर निविदा निघणार आहे, ती निविदा थांबवायची आपल्याला का जाऊ द्यायची? ते मोठ्या मोठ्या लोक जाणं ती शेती, ज्याला 200 एकर 50 एकर ते लोक घेतील। आणि ते जर त्यांनी निविदा काढली, कोणाला ती शेती दिली, तर त्या शेतीमध्ये घुसायचं आहे आपल्याला। ते ट्रॅक्टर आणून द्या, मोठं कोणचे अवजार आणून ना, त्याच्यावर आपल्याला त्यांना घुसू द्यायचं नाही त्या शेतामध्ये, का घुसू द्यायचं आहे? तुमची ही तयारी असेल तर तुमची आपल्याला लढायचं आहे। अरे हमारी तालुके की जमीन आहे, तुम्ही दुसरं किसको दे रे, कोणी जमनेवाला, हे तुम्हाला लढायचं आहे। आणि म्हणून मी जे म्हणतो ना, ज्याला इथे यायला वेळ नाही अशी लोक घेऊ नका यादीमध्ये। मी जे तुम्हाला चिडतो ना, 11 विचारतो ना, त्याचे एखादी बाई राहतच नाही, ते करताच तुम्ही तसं। ती गेली म्हणते, तिचं असं झालं, तिचं काही सांगते कारण, काही कारण। मुद्दा असा आहे की ज्याला खरंच गरज आहे तो इथे येईल ना, ज्याला खरंच गरज आहे तो इथे येईल ना। काय करते काही लोक यादी पाठवून देते, बरं भाऊ माझं नाव यादीला घ्या,
मी कसं काय घेऊ? मी कोणाचं नाव फोडून तुमचं नाव टाकू? 11 आपण यादी करू लागलो. तर आमच्या गावची एक मुलगी आहे, याला राहते पडेगावला, रंजना फासगी. ती नसून आली इथं, तिला फक्त शेतीच पाहिजे, येत नाही ती. आणि मग त्या व्हॉट्सअपला टाकते, भाऊ मा अरे तुझं घेऊ कुठं? 11 कोणाचं कट करू आहे की नाही? तर समजदारपणा नाही राहत काही मध्ये. तर आता आपल्याला ही लोक लढाई लढून आपल्या ताब्यात घ्यायचं आहे. तुम्ही म्हणले मग आम्ही आज यादी हे दिलं, तुमची यादी फायनल झाला असं नाही. अजूनही माझी विनंती आहे, ज्याला यायचं नाही, लढायचं नाही, त्यांनी घरीच थांबा. मग इथं गर्दी करून आणि कमी जरी लोक असले, आता बघा 770 लोकांची यादी आहे, आले इथं 200-300 लोक, बरोबर आहे. आणि मग बाकीचे तुम्ही समजा 300 किती असेल लोक? 200 ते 200. आणि नावाची यादी लिस्ट आली 770ची, ते अर्धे पण नाही ना. आता आपल्याच तालुक्यातले 2-3 लोक गेले होते फॉर्म घेऊन, माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का? माहिती आहे ना? काय केलं नाही माहिती. काही लोक गडबड करू राहिले. मी सांगितलं की इथं कोणाकडूनच 1 रुपया घ्यायचं नाही, ही लढाई फुकट लढणार आहे. मी मारून चालेल तुमच्यासाठी. मी औरंगाबादला जाईल, पुण्याला जाईल, मुंबईला जाईल, तिथं भांडण करीन. त्या अधिकाऱ्याला काही करू आपण, पण ही लढाई आपल्याला पुढे जोमाने न्यायची आहे. तुम्ही जर हातपाय गाळले तर मग आपल्याला जाता यायचं नाही, लढता यायचं. याच्यानंतर आपल्याला काही कोर कमिटीसाठी लोक लागतील बोलणारे. आता काय होतं, तुमचं हे झालं की तुम्ही सारे जाता निघून, माझ्यासोबत 1-2 जणच राहते. काय राहतो? आम्ही 2-3 जणच राहतो इथं, तुम्ही चालले जाऊन. मग नंतर काय करायचं बाबा? तर मला मी तुम्हाला एक सांगू राहिलो, याच्यातून काही महिला आहेत तसे ॲक्टिव्ह, जे वेळ देऊ शकतात. महिला ॲक्टिव्ह म्हणजे त्याला मारायचं नाही, काही नाही. ॲक्टिव्ह म्हणजे त्यांनी काय तुमचं काम काय आहे ते तर तुमच्या महिलांना समजून सांगायचं. लाईनीत बसा, बरोबर आहे का? बोलू नका, शांतता राहा, येड्यावणी करू नका, असं कुणी ऐकलंच नाही. ती एकमेकांनी आपलं काय झालं, सारे मोठ्याले माणसं आहे, वयाने जादा माणसं आहे, आणि तेच गडबड करते. आता बघा तुम्ही कशी लाईनीत कुणीच बसेल नाही. लाईनीत शिस्त आपल्याला ठेवावं लागणार आहे. याच्यानंतर